उमेदवार सुशिक्षित पाहिजे असं पब्लिकचं म्हणणं असतं. मग तेवढा तू सक्षम आहेस का? मी ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं आणि 53 वर्षी लॉयर झालो. पॉलिटिक्समध्ये का आलास? बाय चॉईस. जी नगर परिषद आहे तिथे भ्रष्टाचार आहे की नाही? आता बघा ते नाही, मला उत्तर पाहिजे हो की नाही मध्ये. भ्रष्टाचार 100% आहे ना. जे कामाची जे क्वालिटी झाल्या आहेत ते बघून भ्रष्टाचार दिसतोच ना तिकडे समोरासमोर. निवडून आल्यावर पहिलं काम काय करणार? आज 25 वर्षामध्ये आपल्या शहराला एक प्रवेशद्वार पण नाही मिळत. सेकंड, मला प्रायोरिटीनी पहिले युरिनल्स करायचे महिलांसाठी, त्याच्यानंतर प्रॉपर रस्ते, प्रॉपर प्लॅनिंग, स्वच्छता. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किती टेंडर पास होतात? गेल्या 5 वर्षामध्ये 200-250 कोटीची कामं झालेत. मग त्या टेंडरमध्ये कमिशन हा प्रकार कितीपर्यंत चालतो? 30-35% ते वाढून जातं, 40%. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचा कमिशन झालं, मग ते 40% मध्ये काम कसं होणार? की प्रत्येक जण भ्रष्टाचार करतो, आपला भ्रष्टाचारी निवडा असा प्रकार आहे का? असंच झालंय. आर यू लुकिंग इट ॲज अ प्रोफेशन टू अर्न मनी ऑर अ सोशल वर्क? 100% सोशल वर्क. गेल्या वेळेला माझ्या वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट झाली. तुम्ही इथे प्रोफेशन म्हणून येऊ नका, तुम्ही इथे सोशल वर्क म्हणून यावंच ह्या गोष्टी करतील. 4 रस्ता 5 बत्ती टेंभोडा पेट्रोल पंप मधली ट्रॅफिक कशी सॉल्व्ह करा? सगळ्यात पहिले पाहिजे सिग्नल्स. फ्री लेफ्ट, आपल्याला लेफ्ट साईडची फ्री करायची आहे पूर्ण. ते लोकांना, त्यासाठी लोकांना प्रबोधन करायला लागेल. पालघर जिल्हा 2014 मध्ये झाला. चांगलं हॉस्पिटल नाही, चांगले रस्ते नाही आहेत, रोड लाईट्स नाही आहेत, पब्लिकला पालघर जिल्ह्याचा बेनिफिट झालाच नाही. जोपर्यंत आपण पैसे घ्यायची बंद नाही करणार ना, तुम्ही यू कॅनॉट सेंड